देशात आज नागरिकांमध्ये खरंच समाजात वागण्याची समज आहे का? देशात आज प्रत्येक भागात कुठे ना कुठे रस्ता कचऱ्यावर फेकला जातो. तसंच अनेक ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग उपलब्ध नाही. यामुळे रस्ता ओलांडताना अडथळे निर्माण होतात. देशात लोकांना स्वच्छता करणं आणि ठेवणं ही आपली जबाबदारी वाटतच नाही. लोक आपल्या घरामध्ये या कामासाठी माणसं ठेवतात, पण अनेकदा स्वतःच्या घराची स्वच्छता स्वतः करत नाहीत. आता कचरा आपणच प्रत्येक ठिकाणी पसरवतो आणि कचरा स्वच्छ करणाऱ्या माणसाला कचरेवाला म्हणतो. असं वास्तविक विचार केला तर कचरेवाला कोण आहे? कुठे रस्त्यावर थुंकणं, लघवी करणं अशा गोष्टी देशात सहज पाहायला मिळतात. लोकांना या गोष्टी चुकीच्या आहेत हे माहीत आहे, पण तरीही अशा गोष्टी वारंवार पाहायला मिळतात. याची दोन कारणं आहेत. यावर कुठलीही कायदेशीर कारवाई देशात केली जात नाही. दुसरं म्हणजे लोकांना स्वतःहून सुधारण्याची इच्छा नाही. या दोन कारणांमुळे देशामध्ये अशा स्थितीत बदल पाहायला मिळत नाही. आता यामध्ये सरकारी यंत्रणासुद्धा कमकुवत असल्याचे देशामध्ये पाहायला मिळतं. पब्लिक टॉयलेटची स्थिती देशामध्ये खूप खराब आहे. देशामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त टॉयलेटमध्ये पाणी उपलब्ध नाही. बऱ्याच टॉयलेटमध्ये अस्वच्छता असते. मग हे टॉयलेटमध्ये उपयोग काय? अनेक टॉयलेटमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरलेली पाहायला मिळते. मग जनता अशा टॉयलेटचा वापर कसा करणार? यामुळे लोक रस्त्यावर उघड्यावर टॉयलेट करतात. मग टॉयलेटचा उपयोगच नाही. बऱ्याचदा टॉयलेट लॉक असतात. यामुळे इच्छा असूनही लोक त्या टॉयलेटचा वापर करू शकत नाही. हे आपणही अनेकदा अनुभवलं असेल किंवा पाहिलं असेल. रस्त्यावर थुंकणं हे तर लोकांना सवयीचाच भाग झाला. अनेक ठिकाणी हातगाडीवाले उभे असतात, पण अशा ठिकाणी देखील शौचालय उपलब्ध नसतात. मग हे लोक करतील काय? साहजिकच ते रस्त्याच्या कडेलाच लघवी करतात. देशामध्ये सगळ्याच रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग नाही, सिग्नल बंद. यामुळे अपघाताचा धोका देशात सतत वाढलेला पाहायला मिळतो. या सगळ्या गोष्टी मी करू शकत नाही. यासाठी सरकारलाच पावले उचलावी लागतील. दंड तेव्हाच लावता येईल जेव्हा ती जागा स्वच्छ असेल, पण आधी घाण जागा स्वच्छ करणं आवश्यक आहे. तेव्हाच त्या भागातील लोकांना स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं जाऊ शकते. पण दुर्दैवाने देशात अशा जागा स्वच्छच होत नाहीत. प्रत्येक नागरिकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की घाण केली तर ती दुसऱ्याला स्वच्छ करावी लागणार आहे. रेल्वे, बस यामध्ये सुद्धा लोक गर्दी करतात. आधी बसलेल्यांना उतरू द्या, मग चढण्यासाठी तुम्हाला जागा उपलब्ध होईल. दोघांनाही त्रास होणार नाही. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी लोकांनीच पाळल्या तर भारताची स्थिती सुधारायला वेळ लागणार नाही. पण दुर्दैवाने भारतीय नागरिकांमध्ये सुधारण्याची इच्छाच दिसत नाही आणि म्हणूनच देशाची स्थिती आज अशी आहे. म्हणून देशाची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे. सरकारने याआधी अशा सामाजिक समस्यांसाठी इतर देशांसाठी कठोर पावले उचलणं आवश्यक आहे. आता आपण पाहिलं की इतर देशांमध्ये पहा, जसं अमेरिका आहे, फ्रान्स, जर्मनी, इटली अशा अनेक देशांमध्ये आपण पाहतो की इथे प्रचंड प्रमाणामध्ये लोक स्वच्छता ठेवतात, नियमांचं पालन करतात, रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकत नाहीत. या सगळ्या गोष्टी भारतातल्या देशातल्या लोकांना माहीत नाही असं नाही. या गोष्टी भारतीयांना माहीत आहेत, पण त्यांना त्या फॉलो करायच्या नाहीत. त्यांना त्या गोष्टी अंमलात आणायच्या नाहीत. हे त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट दिसतं. देशाच्या नागरिकांमध्ये असणाऱ्या सिव्हिक सेन्सबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.